तर हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललोय बंदराला, कारण की खूप दिवसानंतर पाऊस पडले. अर्धा उन्हाळा गेला तर आता पाऊस पडले आमच्या गावाकडे. बोल रे सूर्या. ते बघा खाली बघा ते बंदरापाशी ते दाखवते बंदर. हो गाव इकडे बंदर आहे. पूर्ण होळाला पाणी आले. तर आता आमच्या सोबत चला. तर गाईज हे सुरेश चाललंय. हे सुरेश आहे का नाही, ह्यानं कमीत कमी 6 महिने झाले आले गावाकडं. ह्याला गावाकडं पूर्ण बिघडून गेली बघा सर. गाईज मी बिघडलेला नाही, ह्यानंच बिघडलेला आहे. संतूर गाईज ह्याला संतोष भाऊ, आता आम्ही इकडं बंदराकडे फिरणं झाल्यानंतर आम्ही चिकनची पार्टी करणार आहे. बिर्याणी बनवणार आहे आम्ही. हे गाईज हे आमचे हा आचारी स्वयंपाकी आचारी साहेब. हाय, हे रात्री चिकन बिर्याणी बनणार आहे. तो गाईज म्हशी चारायचं आहे तो तिथं. गाईज तुम्ही बघू शकता इथं किती सारे पाणी आलंय. सायाची आजी गाईज. आता गाईज तुम्ही बघू शकता इथं मी जेव्हा काल आलो होतो ना, इथं काल काही पण बंदराला पाणी नव्हतं. तर आज इथं तुम्ही इथं बघू शकता इथलं शेळ्या चरत होते इथे खाली. हो इथं आहेत आमच्या शेळ्या. हो चला टळाव. वॉटर लेवल वाढलेलं आहे अवलकोंड्यामध्ये. हाय अलर्ट. अवलकोंड्यामध्ये कंटिन्यू 4 दिवस पाणी पडणार. सावधान रहे, सतर्क रहे. पाणी तर गाई आमच्या गावाला अवलकोंडा गावाला खूप मोठा पाऊस पडलेला आहे. कंटिन्यू कालपासून 7 वाजल्यापासून पाऊस पडत आहे. आता आमचा इथं ब्लॉग आम्ही एंड करतोय. आता आम्ही चिकनचा ब्लॉग बनवू. घरी गेल्यानंतर तो तिथं आचारी आहे, आचार्यला जातो. आचारी आहे, सगळं मटेरियल वगैरे आम्ही आणून देणार. अजून ते आचार्य आहे, कारण की तो स्वयंपाक करणार. बस कर. हे बघा खेकडे मारतोय. खेकडा गाईज आम्ही ते चिकनच्या दुकानावर आलोय. तिथं संतोष आणि सुरेश अजून मामा चिकनवाले. तर गाईज तर आम्ही फायनली चिकनची पार्टी करायला आलोय. तर काही बघू शकतो तुम्ही, आचार्य आहे. ते आचार्य बघ इकडं. सूर्याबाई जिंदगी कट रही है. तर गाईज काय भांडे घासता मी, तुम्ही घासा. ओके, इथं संतोषने गाणं लावलंय. इथं कोथिंबीर आहे. अजून हे काय आहे बी, हा चिकन आहे. अजून तेल आणला 300 टाक. अजून इथं गॅस आहे. अजून इथं मिरच्या टमाटे कांदे कापत आहेत. इकडे बघू शकता तुम्ही सुरेशचं घर आहे. ए संत्या इकडे बघ बे, कांदे कापतोय. सुरेश भाई इकडे बघणार आहे. तू काय चपाटीवरती नाव जाऊ दे. तर गाईज सुरेशनं तांदूळ पहिला सुरू भिजा घातले. पहिला सुरू चिकन घ्यायचं तर उकडून त्यानं पूर्ण बिघडून टाकली सिस्टीम बनवायची. अगं इथं संतोष आचार्य आहे तर त्याचं ऐकत नाही. काढ असेल त्या पाणी कसं बी सूर्या मायाला नेऊन आहे, जाऊ दे. तर गाईज संतोष आमचा चिकन धुत आहे. बोल बे संत्या. चिकन धुतोय. अजून हे बघा झोपी चाललंय. रडताय रोडतोय तो. काय काय टाकलं मध्ये सांग. पहिला सुरू चिकन, नंतर टमाटे, आता टमाटे. हा फक्त शिजवण्यासाठी 2 टमाटे अजून चिकन टाकलेलं आहे. आता काय करणार, आपलं पेस्ट टाक अद्रक लसूण पेस्ट. तर संतोष अद्रक लसूण पेस्ट पडतोय. आचार्य साहेब आहे तो आमचे. काय आचार्य साहेब चांगलं का. तर अद्रक आपल्याला
थोडं टाकायचं लाईटली जास्त टाकायचं नाही इंग्लिश हो इंग्लिश भाऊ बघा आता साहेब एकदम इंग्लिश बोलतोय थोडं जरा द्यायला आणि थोडं आता मीठ टाकायचं आणि हात पण टाकायचं मीठ टाक हो मीठ वाढ नाही बरं आता मीठ टाकायचं थोडं कळतो तिथे तिथे खाली 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 हो बे तुम्ही मोड टाकलं मग ते तुम्ही मोड बरं झालं मला मोड टाकलं हो का सुरेश म्हणतोय की माझा मूड खराब झालोय मला मागे टाकलं आम्ही कुठं लावला सांग कोणाला विचारायचं मागे तुला मजाक विसरलो ना तुला काय लावलं मजाक विसरलो ना सांग त्याला काय म्हणलं सूर्या काय म्हणला बरं पैसे सूर्या काय म्हणला गप्पा बे उगा एवढं थोडं बोलले की लगेच हे करतो तू कोण म्हणले तुला कोण काय म्हणले तुला कोणी काय म्हणाले बघ तर गाईज संतोष आता बिर्याणी बनवायला चालू करतोय संतोषने तेल टाकलेलं आहे आणि इकडे सुरेश बघा सुरेश बघ सुरेश पण बघत आहे संतोषी बिर्याणी करत आहे आता तेल टाकलं होतं तेलामध्ये काय काय टाकतं मला माहिती नाही काय टाकणार त्यामध्ये पहिला तुला कांदे टाकले म्हणून त्यानं कांदे टाकले नाही त्यानं कांदा थोडं जरा भाजून घ्यायचं संतोषला सगळं येते आमच्या गावाच्या बुधवारची हे ठिकाणी ओपनिंग त्यानं 15 किलो बुंदी केली त्यानं संतोष आता काय टाकतो ते आता थोडं टाकायचं तेच पत्ता टाकतो आता त्याला पण घ्या आता गेला महाल हे बघा ह्यानंतर मग मोबाईल बघतोय ह्याचाच गॅस आहे म्हणून हे काही थोडं हे करत नाही त्याची कोण बाकी झाली बुजात आम्ही त्याला थोडंसं चिवड्याला मुळतो नाराज झालं चांगलं भाजायला येईल त्यात टाकायचं कोथिंबीर थोडीशी टाकायचं बाकीची ना भरून टाकायचं नंतर मात्र असंच वाटतं की संतोष आचार्य होणार पुढच्या भविष्यामध्ये आईज आता आम्ही फायनली राईस टाकणार आहे म्हणजे तांदूळ टाकणार आहे टाक संतोष तांदूळ माय गुरुपूर्ण बोल संतोष काहीतरी काय काय तर पण आता टाकलंय तांदूळ मध्ये किती वेळेस आहे काय व्हिडिओ बघू 10 वेळेस काय सांग काय मला तुझं सांग मला तर गाईज आता वरती कोथिंबीर टाकतोय ओ भाई साहब एक नंबर करतो संतोष गाईज वास्त्र एक नंबर होतो गाईज स्मेल आता किती वेळ लागेल संतोष इकडे बघ 15 मिनिटांमध्ये शिजून तयार होईल आता आम्ही 15 मिनिटानंतर ह्याला ओपन करणार मग आम्ही लगेच खायला बसणार तर आमची बिर्याणी तयार झालेली आहे संतोष खाली काढतोय तुझे कार्यकर्ते नाही तर तुम्हाला सर्दी होईल पाणी तुम्हाला शी आलेली मला लिंबू 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 मोबाईल बघा मोबाईल नेऊ का नाही मोबाईल तुमचा मोबाईल लावणार आंबट काय प्लेटात द्या वाढला हा मग प्लेट कशा हां चालते तर सुरेशच्या अजून माझ्यामध्ये आहे बिर्याणी इथे लिंबू आहे संती आहे इथे तर गाईज आम्ही आता जेवण करतोय संध्या इकडे बघ बे आम्ही जेवण करतोय तुम्हाला दाखवतो बिर्याणी हे बघा बिर्याणी चिकन अभि ते लिंबू आहे चिकन आहे चिकन आहे आता टाक मग तर गाईज सुरेश खातोय बिर्याणी हे बघा तुम्ही संध्या इकडे बघ जेव्हाच लागते बिर्याणी खायला संतोष आचारी हा नाच करते काय चला आता
ब्लॉग इथंच बंद करूया. तर गाईज बघा उत्कर्ष भांडे घासतोय. इकडे बघ उत्कर्ष. या गाईज भांडे घासाय तुम्ही पण. तर गाईज बघा ह्याने मला असते कामाला लावले तर